मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे, तुमच्याशी लग्न करायला तयार आहे। मग आता सोडा ना माझ्या उमईला आणि अप्पांना। आधी माझ्याशी लगीन झालं की मग समजायला सोडणार नाही। विठुरायाला तर रावळात आणा, पण एका अटीवर, इटुरायाची पूजा करायची नाही। लगीन झालंय की आपण इटुरायाची जोड्याने पूजा करू। विठुराया चुकलं का रे माझं, चुकतंय का रे विठुराया? उमाई अप्पा आजीला माहिती होतंय, पण त्यांनी मला लग्न करू दिलं नाही। कोदाई पण नाही म्हणत होती, म्हणजे नक्कीच लग्न चुकीचंच असणार। पण विठुराया जर मी लग्न नाही केलं ना, तर तुला तर रावळात परत कधीच आणणार नाही। उमाई अप्पाला पण कधीच सोडणार नाही, अट्टा बाबाला नाही सोडणार। विठुराया कोणाला जरी पसंत नसलं ना, तरी मला हे लग्न करावंच लागेल, करावं लागेल मला हे लग्न। नाही तर महिला आपण मला नाही नाही करेन, मी करेन लग्न कर। मधल्या मालकीनबाई, मला वाटलं सकुताईसाठी तुम्ही काहीतरी कराल। बाहेर तिच्या बाजूने बोलणं म्हणजे तिच्या अडचणीत अजून भर घालण्यासारखं आहे। जे काय करायचं ते चपचप करायला पाहिजे। असं काय? एकतर मालकाने तिची चारी बाजूने कोंडी केली, आता मायबापाचा जीव धोक्यात आहे म्हणल्यावर पोर तरी काय करणार रे? झाले लग्नाला तयार, काही बी करून तिच्या मायबापाला शोधाय पाहिजे, त्यासनी तावडीतनं सोडवाय पाहिजे, तर हे लगीन थांबवता येईल। तर मालकांनी त्यासनी कुठं दडवून ठेवले हे तर ठाव पाहिजे। आता मालक मला नेहमी सोबत ठेवत नाहीत, पण कुठंतरी जात्या। कुठं जात्यात तेच तर शोधाय पाहिजे। इतका वेळ झाला, तू बाहेर काय करतेस? नाही रे भांडू, येतच होते मी, येतच होते। रे तू खोटा असतेस ना? नाही, विठुराया येणार आहे ना, उलट मी जास्त असते। तेच विचार तू, कसा येणार आहे विठुराया? आणि तो राक्षसाचा तयार कसा झाला? नेहमीप्रमाणे शोभूत फिरवणार नाही, हे कशावरून? नाही फिरवणार ते यावेळी शब्द। पण पांडू, तू उगीच माझ्याशी वाद घालत बसू नकोस हा। अजून आपल्याला खूप काम करायची आहेत, ठाऊक आहे ना? हो, उद्या विठुराया येणार आहे आणि उद्या मोठी एकादशी सुद्धा आहे ना। तू जा आणि पटकन सगळ्यांना सांगावं देऊन ये। मारुती काका, दशरथ काका, सगळ्यांना सांग, म्हणावं की पूर्वीसारखं आपल्याला राऊळ सजवायचंय, मदतीला या। हा, जा लवकर, यावेळीची मोठी एकादशी एकदम दणक्यात झाली पाहिजे। उगा भलतीकडे इशाने येऊ नकोस। तू माझ्याशी बी खोटं बोलायला लागलीस काय? खरं काय ते शेवटचं विचारतो, राक्षसाचा कसा तयार झाला तुझ्या त्या कायाला द्यायला? त्याचं काय पांडू, विठुराया येणार आहे ना, ते महत्वाचं नाही, कशामुळे येणार आहे हे महत्वाचं। सखूबाई, आम्ही आलोय बरं का?
किती हरकून गेली पण नवीन नवरी. तुम्ही अजून हरकून जाणार आहात. बघा आम्ही तुमच्याकडे काय आणलंय. हिरवा चुडा, शालू, दागिने हे समज घालून नटून थटून तयार व्हायचं बरं का. काय बोलतोस रे राक्षसा? हा, तुझा तमाशा अजून चालू आहेच का? टाळकं फोडू का? थांब, आता तुझा जीवच घेते. आजी थांब. त्यांना नको बोलूस तू काही. ते आपलं घरचे होणारे जावं येत. असं कसं तयार झाला ग तो? आता नवीन कुठली कसोटी सांगितली नाही ना त्या मालकाने? हेच वाटलं होतं मला आईच्या वागण्यावरून. काहीतरी गडबड आहे. तेच खरं ठरलं पुरे. तुला धमकवलंय या राक्षसानं. नाही. आता कसली भीती घातली आहेस रे हेरड्या? तुला लाज कशी वाटत नाही रे? तुझ्या नातीच्या वयाची आहे ना ती. कोंडीत धरून डाव साधतोस काय? अरे नरकात पण जागा मिळणार नाही तुला. नरकात का या निरागस जीवाचं वाटोळ करतोयस? तुला काही काळीज आहे की नाही? कसली धमकी दिलीस तिला? आजी तू काही बोलू नकोस. मी हात जोडते. अपमान नको करूस त्यांचा. सखू, खूळ भरलंय का तुला? का करतेस हे? घाबरून काही करू नकोस बाळा. ही आजी जीवात जीव असेपर्यंत तुझं रक्षण करेल. हसला वेडेपणा करू नकोस. पुरी हा माणूस. ओ एवढं समजा जुळून आला असताना तुम्ही कशाला मध्येच खोडा घालताय हो? नाही तुम्ही बोला काही, कारण हक्क आहे तुमचा. आम्ही तुमचे नात जाऊ आहोत. पण एक सांगू का, एक ध्यानात ठेवा. सखू जे करेल ना ते भल्यासाठीच करेल. और राणीवनी राज्य करेल ती. मी तिची काळजी घेईन. बघा तिच्यासाठी काय आणले बघा. शालू, हिरवा चुडा, दागिने, ओ हार, बांगड्या, काय काय आणले. आणले ना सासूबाई? हो आजी सासूबाई, नमस्कार करतो. आजी सासूबाई नाही म्हणजे मानानं तुम्ही मोठ्याच आहात की. चला हे घ्या. हे घे सकू. हे समज घालून लग्नासाठी नटून तटून तयार व्हायचं बरं का. ये अगे ये. येतो आजी सासूबाई.
सखू, अगं काय हा जीव घेणा प्रकार चालवलास? अगं ज्या राक्षसांनी आपलं जगणं काट्याचं केलं, रावळातनं विठुरायाला नेलं, उमाई आप्पाचा दिवस रात्र छळ केला, अगं जीवावर उठलाय ग आपल्या तो, आणि त्याच्या नावाचं कुंकू लावणारच तू? आजी, अगं मी उगीच का करेल असं? हे बघ, जर मी लग्न केलं नाही ना ग, तर विठुराया रावळात परत कधीच येणार नाही. आणि लक्षात ठेव, कुठे काही बोललीस ना तर तुझ्या उमाई अप्पांच्या जीवाचं बरं वाईट झालंच समज. नाही आजी, मी अजून तुला काहीच सांगू शकत नाही. मी हात जोडते, बाहेर पडते, पण तू मला अडवू नकोस. तू अडवस आजी, मला तू अडवस. विठुराया, आता हे कोणत्या संकटात टाकलेस रे तुम्हाला? काय करायचं या म्हाताऱ्या जीवाने? बस बस, थांबव थांबव ही विटंबना. विठुराया, माझ्या सखूसाठी तिला साजेसा असा योग्यवर का नाही पाठवलंस रे? आता फुल हातात घ्यायला लावायची काय गरज होती का? हा, जिथे तिथे मोठेपणा मिरवायची सवयच आहे यांना. यांना म्हणजे? अहो जाऊबाईंना, तुमच्या लाडक्या रमा वहिनींना. छे, कसली लाडकी ती? आणि तू तिचं कधीपासून मनावर घ्यायला लागलीस? तिला मोठेपणा मिरवायचा आहे ना, मग मिरवू दे ना. आपण काय फक्त फुलच उचललंय. हार जरी उचलला असताना तर आपण शब्द पाळणार आहोत का? आता त्या दिगूचं लग्न माणिक मोत्याशी लावा, नाहीतर गॅरगोट्याशी लावा, आपल्याला काय फरक पडतोय? हो, तुम्हाला काय फरक पडणार आहे? हा, तुम्ही असता का घरात? तुम्ही काय नुसते सोंगट्या खेळण्याच्याच नादात असता. जुगारात पैका उडवण्यातच तुम्हाला रस आहे. अहो, श्रीधर भाऊजी जेव्हा परागंदा झाले त्यावेळेस मनोरमा वहिनींनी पेढीचा आणि घराचा सगळा कारभार हातात घेतला. पण हेच जर का तुम्ही केलं असतात ना, तर हक्क असून सुद्धा आपल्यावर असं आश्रितासारखं जगायची वेळ नसती आली. पण तुम्ही काय, तुम्ही बसा त्या सोंगट्या खेळत आणि पैका उडवत. अगं वच्छी, कुठून कुठे जातेस तू? आणि माझा उद्धार करण्याची एकही संधी सोडू नकोस. विषय काय होता? दिगूचं लग्न. अहो, तेच म्हणते हो मी. अहो, दिगूचं लग्न त्या सुभेदारांच्या माणिकशी ठरलं होतं. अहो, ते सुभेदार मोठे गर्भ श्रीमंत आहेत. 50 एकर जमीन आणि 100 तोळे सोनं लग्नात देणार होते. अगं वच्छी, काय सांगतेस काय? चांगली संधी हुकली. संधी? आता यात कसली संधी बघताय तुम्ही? त्यांच्याकडून सुद्धा उधार सनवारी करणार होते का? माझी नाही ग, आपल्या दिगूची संधी हुकली. आता बाबाजींच्या सांगण्याप्रमाणे त्या मायणीच्या गरीब सखूशी लग्न लागणार. आता सखू गरीब आहे म्हटल्यावर हातात करवंटीच असणार आहे. आणि म्हणे ती मोठी विठ्ठल बघताय, म्हणजे वाड्यात रोज शिमगाच असणार आहे. आजोबा पुरींना बोलत होती, उमाई आणि आप्पांच्या जीवाला धोका, असंच काहीतरी. काय? अरे पण ते तर मोठ्या गावात काम शोधायला गेले आहेत ना? काय झालं? पुरी लई घाबरली होती आणि मी परत जरी गेलो तर
उमा बी रडत होती आणि मी गेलो ना तेव्हा मला कळू नाही म्हणून गंगातलं पाणी तोंडावर मारलं. बिचारी सखू एवढ्या लहान वयात मनात काय काय विचार कोंबून ठेवते. अशाने तिच्या तब्येतीवर परिणाम व्हायचा. पांडूला बी सांगू शकत नाही असं काय असलो बुवा. उमानाप्पा नक्की गावीच गेलेत ना? तुमचा संशय खरा आहे. उमा आणि शिवप्पा भाऊ मालकांच्या ताब्यात आहेत एवढंच नाही तर त्यांचा जीव बी धोक्यात आहे. अरे देवा, वय मालकांचा लई मोठा डाव आहे. सखुशी लगीन करायचं म्हणून त्यासनी ताब्यात ठेवलंय. एवढंच नाही तर अण्णा महाजनसनी बी कोठडीत ठेवलंय. काय एवढी मजल गेली त्याची? कमालच आहे. वैद्य बुवा, उमा आणि शिवाप्पा भाऊला शोधाय पाहिजे. कारण सखून मालकांशी लगीन करायला होकार दिलाय तो यासाठीच का त्यासनी आणि अण्णा मामासनी सोडवाय पाहिजे. असं तस पण उमायानं हप्पा हाय कुठं? नाही ना ठाऊ. मालक आजकाल मला सांगते नेत बी नाहीत. दामू शेठ नाहीतर नारोबा या दोघांना संगती घेतात. त्यामुळं मला बी थांग पत्त्या लागत नाही. पण मग आता त्यांना शोधायचं कुठं? हे बघा, आपण असं करू शकतो. जेव्हा तुझे मालक तुला स्वतःबरोबर घेऊन जात नाही तेव्हा ते नक्कीच त्या गुप्त ठिकाणी जात असणार आणि त्या ठिकाणाचा तुला सुगावा लागू नये म्हणून ते कटाक्षाने तुला टाळतात. होय होय, बरोबर आहे. तेव्हा जेव्हा जेव्हा मालक तुला मागे ठेवून जात असतील तेव्हा लपून छपून त्यांच्या मागे जायचं आणि त्यांचा मागोवा घ्यायचा. पण बुवा तिथं पहारा असेल ना? ते तर असेलच, पण आधी ते कुठं आहेत हे शोधायला पाहिजे. बाकी पुढे मी बघते. म्या मालकांच्या मागावर राहतो. तू एकटा नका जाऊ, मी बी येते तुझ्या संग. दोघं जाऊ आपण. सत्यभामाबाई, छोट्या मालकीनबाईंची काळजी घ्या आता. छोट्या मालकीणबाई? छोट्या मालकीनबाई समजत नाही. दाम्या मामी अहो हा, माझी भाची होय. तिचं काय? तयारीला लागा. आता त्या म्हातारच्या भरोश्यावर काय राहायचंय? तिला नाही धड उठता बसतय. ती काय लग्नाची तयारी करणार आहे? छोट्या मालकीनबाईंना सजवा, नटवा. हो मामी, नवकोट नरोत्तमांची बायको कशी दिसायला हवी? अगदी लक्ष्मी सारखी म्हणतो मी. नाही, ते सगळं बरोबर आहे, पण मी कशी जाऊ शकणार आहे तयारीला? का? अहो, मी तिला भरीस पाडलं हे सांगितलं असेल सखुनी घरी. ती म्हातारी खवळली असेल, जीव घेईल माझा. या डोक्यातून काढून टाका तुम्ही. असं कसं डोक्यातून काढणार? अण्णा महाजन परत घरी यायला हवेत. नको असते तर जाऊ दे. लगेच जाते. सखूची म्हणजे छोट्या मालकीणबाईंना तयार करायची जबाबदारी माझी. पण ते लग्न लागल्यानंतर तुम्ही अण्णा सोडवून आणाल ना? दाम्या, ते बाशिंग आणायला सांगितलं होतं, ते आणलंस का? अयो मालका, बघा मोंडवळे आणलेले, तयारी सुरू झालेली आहे आमची. आओ, दुर्लक्ष नका ना करू. सांगा ना, सोडवून आणाल ना? आम्ही शब्द दिलाय. आम्ही जे बोलतो ते करतो. तुम्ही छोट्या मालकीनबाईंकडे बघा. आता बाशिंग बांधून आम्ही कसे दिसू तशा तुम्ही छोट्या मालकीनबाईंना तयार करा. हो, येते मी. काय उत्साह वाढलं लगेच. अरे तू काय लावून बघतोय? लगीन कोणाचं आहे तुमचं? हो, तेच बघतोय की हो. ऐक नाही मापाच्या. आजी, सखूवर कसला दबाव हाय ते समजलं हाय. हवा आपले उमानाप्पा त्या लांडग्याच्या ताब्यात हाय.
ही समधी त्याचीच चाल हाय. काय सांगतेस काय? वय अव हे समद सखूला ठाव हाय म्हणूनच ती लगीन करायला कबूल झाली बघा. म्हणजे त्यांना सोडवता येईल. बिचारी पोर काय बोलू बी शकत नाही. पण आजी तुम्ही काळजी करू नका हा. आणि आपल्याला हे माहिती हाय हे मालकास ते समजायला नग काय. गोदा अक्कान धोंडू आपल्या बाजूने हाय. ते आपल्याला मदत करणार हाय. त्यांना सोडवाया बी लगीन रोकाया बी. पण आजी तोवर तुम्ही एकदम शांत राहा. सखूला काय बोलू नका. फक्त हो लागो करा हा. बिचारी पोर एकटी लढतीया. आपण सखूला जपाया हवा आजी. म्या येते. तुम्ही काय बी काळजी करू नका. समद ठीक होईल. येते म्या हा. पांडू का नाही आला अजून? तुळस आणायला गेला होता ना. अजून कसा नाही आला? पांडू नाही पण आम्ही आलोय बर का छोट्या मालकीन बाई. इंदू बिंदू या ग. अगं मामी अगं उद्या मोठी एकादशी ना त्यासाठी ते. ए सखू तुझं हे विठुरायाचं कौतुक आता जरा पुरे करा. आता उद्या 2चे 4 होणार ना. मग तयारी नको का करायला? मग कशी साजरी सुंदर दिसते ग बाई माझी सखू. नवरीबाईचं तेज यायला लागलंय हा चेहऱ्यावर. सखू आता श्रीमंत होणार ना. अगं मग सावकारीण होणार आहे ती. आता सखू नाही म्हणायचं. आता छोटी मालकीण म्हणायचं.